नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण स्वप्नात जगत आहोत, त्यातून बाहेर आले पाहिजे. अजिंक्य इंगळे. देवाने आपल्याला जन्माला घातले आहे, ते सत्कर्मी लावण्यासाठी घातले आहे. पण आजच्या या जगात आपण स्वार्थासाठी नको त्या स्वप्नांच्या पाठीमागे लागलो आहोत. त्यामुळे आपल्याला सुख शांती मिळण्याशी झाले आहे. जर आपल्याला जीवनात सुख शांती मिळून जीवन सार्थकी लागायचे झाल्यास स्वप्नातून जागे होऊन सत्कर्माचा मार्ग धरला पाहिजे, असे उद्गार ह.ब.प. अजिंक्य इंगळे हासूर यांनी बारवाड येथे बोलताना काढले. बारवाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर कमिटी व वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने खास अधिक मासानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एक दिवशी विनापारायण व हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रवचन सोहळ्यात मार्गदर्शन करताना अजिंक्य इंगळे यांनी वरील उद्गार काढले. पुढे बोलताना ते म्हणाले की प्रत्येकजण सध्या स्वप्नात जगत आहेत, पण स्वप्ने ही स्वप्नेच राहतात. आपण आयुष्य जगताना कमवतो ते साठवण्यासाठीच, पण ते काहीच उपयोगाचे नाही. तेव्हा आपण जे कमवतो त्यातील किमान 25% धार्मिक कार्यासाठी व दानधर्म करण्यासाठी वापरले पाहिजे. तेच आपल्या उपयोगी ठरते. तर TV मोबाईलमुळे आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. ही संस्कृती टिकून राहण्यासाठी व जीवन सार्थकी लागण्यासाठी ग्रंथ पुराण वाचन करणे गरजेचे असल्याचे शेवटी सांगितले. प्रारंभी दिनांक 11 रोजी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस अभिषेक घातल्यानंतर विनापूजन करून एक दिवसीय हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. सायंकाळी हरिपाठ, प्रवचन व भजन असे कार्यक्रम पार पडले. दुसरे दिवशी म्हणजेच दिनांक 12 रोजी सकाळी पुन्हा अभिषेक व 12पर्यंत भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर विना उतरण्यात आला व प्रसाद वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली. या सोहळ्यास वारकरी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावीशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. सात अध्याय हे फक्त अतिसामान्य लोकांच्यासाठी आहे. पहिले 7, मग 7 ते 15 हे सामान्य जडजीवन, अति सामान्य, आणि मग 15 अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंतचं चिंतन हे नेण्यात येईल. मग आता मला सांगा, आम्हाला काय पाहिजे आहे? आम्हाला एक ओळख लागले, सासू सोन्याच्या गोष्टी पाहिजे. कशाच्या? नक्की आहे का? बोलायचं नाही, एवढं म्हणायचं बाबा आम्हाला बोलता येत असतं तर तुला कशाला आणलंय? काय दबड? मला सांगा, ते दबड आल्यानंतर डोकंदुखी चालू झाली काय? दबड यायच्या आधी माऊली सांगलं, सोमनिधी मानले जाते की आहे बाबा, त्या दबड्यामध्ये जे दाखवलं जातं ना, ते लटका आहे. लटका या नावे खोटं काय आहे? खरं सांगायचं. मी काही TV सहजासहजी बघत नाही, तरी पण थोडस सांगण्यापुरती बघतो. समाजाला स्वप्न आहे, ही सासू स्वप्न आहे, ही आई स्वप्न आहे, मावशी स्वप्न आहे. या स्वप्नामध्ये किती दिवस राहायचं आहे? किती दिवस? मला सांगा. स्वप्नामध्ये तुम्ही आम्ही झोपतोय ना, झोपताय की काय माहितीये का? तुमच्याकडे श्रावण महिना येतो का? बर, चांगला काय वाईट? नक्की बाबा, तुमचं मत काय? तो म्हणून त्या श्रावण महिन्यामध्ये पंचमी येते. काय येते? पश्चिम येते. त्या महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवाची भेट करावी. त्याच महिन्यामध्ये जप तप तीर्थ करावं. कुठल्या महिन्यात? का तो महिना या योनीला, मानव योनीला लाभदायक. काय लाभदायक? एखादा जर जीव गेला तर कमवून उपाशी घातला. काय घ्यायला? काय की त्या महिन्यामध्ये देवाचं द्वार उघड.
नसतं. काय म्हणजे मगायचं सुद्धा त्या महिन्यात. आणि म्हणून देवाकडे मागणी करतात श्रावण महिन्यामध्ये 1 महिना. मग कोण भजन असेल, कोण ग्रंथ पहिली लोक ग्रंथ लावायची बघा. आता संस्कृती निघून गेली. मला काय लावायची की बाबा त्या ग्रंथाच्या नादामध्ये त्या निदान 2 तासामध्ये जो काळ आहे तो एवढा महिना काय व्हावा. आता किती जणांच्या घरामध्ये ग्रंथ येतो.